घटनात्मक अधिकारांसाठी एकवटला समाज, जवळा बाजारात शासनाविरोधी आंदोलन. उपवर्गीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन. अनुसूचित जातींमधील अक्कड उपवर्गीकरणाच्या विरोधात जवळा बाजार येथे समाजबांधवांच्या धरणे आंदोलन करण्यात आले. भंते मुदितानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातून शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनानंतर ग्राममहसूल अधिकारी संगमेश्वर सोनटक्के यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात बदर समितीचा अहवाल तत्काळ रद्द करावा, महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करू नये, तसेच अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क आणि आरक्षण कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. धरणे आंदोलनाचे आयोजन पंडित सूर्यतळ यांनी केले होते. या ठिकाणी सबौद्ध समाजाच्या वतीनं म्हणजेच 58 जातीच्या वतीनं आज उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आहे. आम्हाला एक संघ राहायचा आहे. आमच्यातली कोणतीही जात बाजूला करू नका. जसे 59 जाती एकत्र आहेत त्याच पद्धतीनं आम्हाला एकत्र ठेवा. जे शासनाचा अजेंडा आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. हे आंदोलनाच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही हे सरकार आरक्षण संपवण्याचा डाव आखलेला आहे, तर हा डाव आम्ही 100% हाणून पाडू. हे आंदोलन आम्ही आतापर्यंत हा सर्कल वाईज होतं. या आंदोलनाच्या नंतर आम्ही गावागावामध्ये आंदोलन करू. सरकारला आम्ही उपवर्गीकरण रद्दच केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आपण जर पाहिलं की मागच्या 2 महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे निघत आहेत. आणि आज देखील आज या जवळा बाजारसारख्या या ग्रामीण भागातल्या जवळा बाजार पेठेमध्ये आज या संदर्भामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आता सांगल्याप्रमाणे 59 जाती आहेत, आम्ही सर्व एकसंघ आहोत आणि या एकसंघ राहण्यासाठी उपवर्गीकरण आहे हे थांबलं पाहिजे.